एखादा राजा जर संताला आपल्या दरबारात आणण्यासाठी धन, मान, सत्ता आणि कपट यांचा उपयोग करू लागला आणि समोर उभा असेल सर्वस्व त्यागलेला परमहंस संन्यासी, तर काय होईल? ही कथा आहे एका राजाची महत्त्वाकांक्षा, एका सेवकाचा मोह आणि एका समर्थ गुरूंची निर्भीड भूमिका. ही कथा आहे श्री स्वामी समर्थ यांची, ज्यांना वैकुंठही बांधू शकले नाही. आज आपण ऐकणार आहोत स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. हे स्वामी, तू अज्ञानाचा अंधार नष्ट करणारा सूर्य आहेस. तुझे मन गंगाजलासारखे निर्मळ आहे. जो प्रेमाने तुझी स्तुती करतो तो क्षणातच तुझी कृपा प्राप्त करतो. तुझे स्मरण केल्याने पाप, ताप आणि दारिद्र्य नाहीसे होते. स्वामी चरित्र ऐकणारे श्रोते रसपूर्ण कथांमध्ये तल्लीन होतात. ज्यांच्या पूर्वजन्मी पुण्य साठले होते त्यांनाच स्वामींचे दर्शन घडले. अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थांचा वास होता. नगर हळूहळू वैकुंठासारखे बनले. राजे, सरदार, सामान्य जनता सगळेच स्वामी भक्त झाले. चोळप्पासारखे महान सेवेकरी निस्वार्थ भावाने सेवा करीत होते. राजघराण्यातील स्त्रियाही स्वामींच्या चरणी सेवा करीत होत्या. स्वामींची कीर्ती चारही दिशांना पसरली. मोठमोठे राजे म्हणू लागले, भोसल्यांचे किती मोठे भाग्य, त्यांच्या राज्यात स्वामी रत्न लाभले आहे. अनेक राजांना इच्छा झाली स्वामींना आपल्या नगरात नेण्याची. अशीच इच्छा बडोद्याच्या राजाला झाली. बडोद्याचा राजा मल्हारराव एके दिवशी विचार करू लागला, स्वामींना अक्कलकोटातून आपल्या बडोद्याला आणता येईल का? सभेत दिवाण, सरदार जमले. राजा म्हणाला, जो कोणी स्वामींना इथे आणेल त्याला मोठा इनाम दिला जाईल. मान, धन, जहागिरी सर्व काही त्यांना मिळेल. पण स्वामींना आपल्या दरबारात घेऊन या. हे कार्य कठीण होते. कोणीही पुढे येईना. तेव्हा तात्यासाहेब नावाचे सरदार म्हणाले, महाराज, तुमची इच्छा असेल तर मी स्वामींना आणण्याचा प्रयत्न करतो. राजा आनंदित झाला. तात्यासाहेबांना धन, सेवक देऊन अक्कलकोटाकडे पाठवले. तात्यासाहेब अक्कलकोटात पोहोचले. नगर पाहून चकित झाले. त्यांच्या मनात विचार आला, हे तर प्रत्यक्ष वैकुंठ आहे. स्वामींचे दर्शन होताच त्यांचे हृदय भरून आले. जनतेची भक्ती पाहून ते मनोमन नम्र झाले. पण त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, इतक्या भक्तीतून स्वामींना कसे घेऊन जावे? तात्यासाहेबांनी ब्राह्मण भोजन, दानधर्म, नाना पूजा अर्चा केल्या. स्वामींनी प्रसन्न व्हावे आणि बडोद्याला यावे म्हणून त्यांनी अनेक उपाय केले, पण काहीच घडले नाही. तात्यासाहेब निराश झाले. तेव्हा तात्यासाहेबांनी चोळप्पांशी एकांतात बोलणे केले. तात्यासाहेब चोळप्पांना म्हणाले, जर तुम्ही स्वामींना बडोद्याला नेले तर राजा तुम्हाला धन, मान आणि जहागिरी देईल. चोळप्पांच्या मनात मोह निर्माण झाला. जहागिरीचे स्वप्न त्यांच्या डोळ्यात भरले. त्यामुळे ते तात्यासाहेबांची मदत करण्यास तयार झाले. एके दिवशी स्वामी आनंदमूर्तीने बसले असताना चोळप्पांनी हात जोडले आणि म्हणाले, महाराज, कृपा करून बडोद्याला चला. माझेही कल्याण होईल, तुमचाही मान होईल. स्वामी हसले आणि म्हणाले, मल्हाररावाच्या मनात खरी भक्ती नाही, मग आम्ही बडोद्याला कशासाठी यावे? स्वामी धनासाठी नाही, राजसत्तेसाठी नाही, मानासाठी नाही, तर ते फक्त भक्ती पाहतात. जिथे शुद्ध भाव तिथेच स्वामींचा वास. जिथे भक्ती नसते तिथे समर्थ थांबत नाहीत. इथेच 5वा अध्याय समाप्त झाला. पुढील अध्यायात उलगडेल आणखी एक अद्भुत रहस्य. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.